Hi, my name is Sachin Takmare and you are welcome to the ninth video of this series. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की न्यूरल नेटवर्कमध्ये फॉरवर्ड प्रोपगेशन आणि बॅकवर्ड प्रोपगेशन काय असतं आणि ते कसं काम करतं. हे सर्व आपण बेसिक लेवलवर समजून घेतलं. पण आता आपण पुढच्या लेवलला जाणार आहोत. पुढील व्हिडिओपासून आपण न्यूरल नेटवर्कचे काही फेमस आर्किटेक्चर शिकणार आहोत, जसे की ANN, CNN, RNN आणि अजून बरेच. पण हे सर्व शिकण्याआधी काही इम्पॉर्टंट बेसिक कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे पुढील येणारे व्हिडिओ समजण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर आपल्याला कोणतंही AI मॉडेल, AI टूल किंवा कोणताही AI प्रोजेक्ट स्क्रॅचपासून बनवायचा असेल तर कोणती प्रोसेस फॉलो करावी लागेल, म्हणजेच AI डेव्हलपमेंट लाईफ सायकल कशी असेल, त्यामध्ये कोणत्या स्टेप्स किंवा स्टेजेस असतील, यामध्ये ट्रेनेबल पॅरामीटर्स काय असतात, हायपर पॅरामीटर काय असतात, हायपर पॅरामीटर ट्युनिंग म्हणजे काय, आणि इतर काही इम्पॉर्टंट टर्म्सचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात आधी पाहूया ट्रेनेबल पॅरामीटर्स म्हणजे काय. न्यूरल नेटवर्कमध्ये जे वेट्स आणि बायस असतात, जे ट्रेनिंग दरम्यान बदलतात, त्यांच्या व्हॅल्यूज ट्रेनिंग दरम्यान अपडेट होतात, त्यांना म्हणतात ट्रेनेबल पॅरामीटर्स. न्यूरल नेटवर्कमध्ये इनपुटला म्हणजेच इनपुट फीचर्सना इम्पॉर्टन्स दिला जातो किंवा ठरवला जातो. त्या इम्पॉर्टन्सला म्हणतात वेट्स. आणि फायनल डिसिजन किंवा रिझल्ट देण्याआधी एक एक्स्ट्रा व्हॅल्यू असते जी आपण हवी तशी ॲडजस्ट करू शकतो, त्याला म्हणतात बायस. समजा एका कंपनीचा जॉब इंटरव्ह्यू आहे. कंपनीचा क्रायटेरिया आहे की स्टुडंटचा मार्क्सला 40% इम्पॉर्टन्स आणि इंटरव्ह्यूसाठी 60% इम्पॉर्टन्स. म्हणजे कंपनी मार्क्सपेक्षा जास्त इंटरव्ह्यूला वेटेज देते. पण समजा एखादा ग्रामीण भागातला स्टुडंट आहे ज्याचं कम्युनिकेशन स्किल एवढं चांगलं नाही, पण बाकी सर्व काही चांगलं आहे, योग्य आहे, आणि कंपनीला त्याला सिलेक्ट करायचं आहे, तेव्हा कंपनी त्याला बायस करते किंवा त्याला स्टुडंट होतकरू आहे त्याच्या सिलेक्शनसाठी कंपनी आपल्या तत्वांमध्ये थोडीफार ॲडजस्टमेंट करून त्याला हायर करते, त्याला म्हणतात बायस. याचं अजून एक एक्झाम्पल आपण पाहू शकतो. समजा तुम्हाला चहा बनवायचा आहे. चहासाठी इनपुट्स लागणार आहेत शुगर, टी पावडर, मिल्क अँड वॉटर. तर चहा दर्जेदार होण्यासाठी तुम्ही त्याचं योग्य प्रमाण ठरवता. कोणत्या प्रमाणात काय वापरायचं हे ठरवता. कोणाला किती इम्पॉर्टन्स द्यायचा याचा अंदाज तुम्ही घेता, याला म्हणतात वेट. पण हे सर्व ठरवल्यानंतर तुम्हाला आठवतं की ज्यांना चहा द्यायचा आहे ते डायबेटिक पेशंट आहेत. तेव्हा तुम्ही शुगरमध्ये थोडी ॲडजस्टमेंट करता, साखर थोडी कमी घालता. तर याला म्हणतात बायस. वेट ठरवतं कोणाला जास्त किंवा किती इम्पॉर्टन्स द्यायचा, व बायस सांगतं की फायनल रिझल्टमध्ये वेटची आणि ॲडजस्टमेंट कशी आणि कशाने करायची. बायसमुळे मॉडेल फ्लेक्झिबल बनतं. न्यूरल नेटवर्कच्या ट्रेनिंगमध्ये वेट आणि बायस अपडेट होतं, ज्यामुळे मॉडेल इम्प्रूव्ह होतं किंवा शिकतं. तर एखाद्या न्यूरल नेटवर्कमध्ये हे ट्रेनेबल पॅरामीटर्स किती आहेत, त्यावरून मॉडेल किती हुशार आहे, त्याला ट्रेन करण्यासाठी किती वेळ लागेल, या व इतर गोष्टी आपण समजून घेऊ. मग हे ट्रेनेबल पॅरामीटर्स कॅल्क्युलेट कसे करायचे हे समजण्यासाठी स्क्रीनवर जे न्यूरल नेटवर्क दिलं आहे त्याच्या इनपुटमध्ये 4 न्यूरॉन्स आहेत, त्याच्या 2 न्यूरॉन्स आहेत. त्यात अनुक्रमे
3 व 2 असे परसेप्ट्रॉन्स आहेत व आउटपुटमध्ये एक परसेप्ट्रॉन आहे. या नेटवर्कला म्हणतात फुल्ली कनेक्टेड न्यूरल नेटवर्क. तर पहिल्या आणि दुसऱ्या लेअरमध्ये टोटल 12 वेट्स आणि 3 बायस असे 15 ट्रेनेबल पॅरामीटर्स आहेत. त्या पुढच्या लेअरमध्ये 6 वेट्स आणि 2 बायस असे 8 आणि त्या पुढच्या लेअरमध्ये 2 वेट्स आणि 1 बायस असे 3. म्हणजे या नेटवर्कमध्ये 15 प्लस 8 प्लस 3 इक्वल टू 26 असे टोटल 26 ट्रेनेबल पॅरामीटर्स आहेत. इथे एक रिअल फॅक्ट तुम्हाला सांगतो. ChatGPT हे एक AI टूल आहे. यामध्ये जे GPT-4 जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर फाउंडेशनल मॉडेल यूज केला आहे, त्यात 1.7 ट्रिलियन म्हणजे 1,70,000 करोड इतके ट्रेनेबल पॅरामीटर्स आहेत व ते ट्रेन करण्यासाठी 13 ट्रिलियन टोकन्स म्हणजेच 13 लाख करोड टोकन्स म्हणजे वर्ड्स वापरले आहेत. त्याची अंदाजे साईज 1 पेटाबाईट म्हणजे 1000 TB इतकी आहे. सिम्पल वर्ड्समध्ये सांगायचं झालं तर GPT-4ला ट्रेन करण्यासाठी जो डेटा वापरला गेला आहे तो एका माणसाला कंटिन्युअसली 24/7 वाचायला दिला तर 30,000 ते 34,000 वर्ष लागतील. इतका मोठ्या प्रमाणात डेटा GPT-4ला दिलेला आहे. हे GPT-4 मॉडेल ट्रेन करण्यासाठी 90 दिवस लागले आहेत. यामध्ये 25,000 पेक्षा जास्त NVIDIAचे पॉवरफुल GPUs वापरले गेले आहेत. यावरून तुम्ही त्या न्यूरल नेटवर्कचा अंदाज किंवा ते किती मोठं असेल याचं हे इमॅजिन करू शकता. यानंतर आपण पाहू हायपर पॅरामीटर्स काय असतात. हायपर पॅरामीटर ट्युनिंग म्हणजे काय. हायपर पॅरामीटर्स असे पॅरामीटर्स आहेत जे मॅन्युअली सेट करावे लागतात. ते अपडेट होत नसतात. जसं आपण एखादं रेडिओ स्टेशन मॅन्युअली ट्यून करतो तसं आपल्याला हे हायपर पॅरामीटरच्या व्हॅल्यूज बेस्ट रिझल्टसाठी मॅन्युअली कमी जास्त करावे लागतात. याला म्हणतात हायपर पॅरामीटर ट्युनिंग. त्यामध्ये एक्झाम्पल सांगायचं झालं तर लर्निंग रेट, नंबर ऑफ लेयर्स, नंबर ऑफ न्यूरॉन्स, बॅच साईज, नंबर ऑफ इपॉक्स हे काही हायपर पॅरामीटर्स आहेत. लर्निंग रेट म्हणजे मॉडेल किती वेगाने शिकते. आपल्या न्यूरल नेटवर्कमध्ये किती लेयर्स आपल्याला हवे आहेत, प्रत्येक लेयरमध्ये किती न्यूरॉन्स आपल्याला हवे आहेत. बॅच साईज म्हणजे एका वेळी मॉडेलला आपण किती मॉडेल डेटासेटमधील किती डेटा दाखवणार आहोत. नंबर ऑफ इपॉक्स म्हणजे तुम्ही तुमचा पूर्ण डेटासेट मॉडेलला किती वेळा दाखवणार. जसं आपण एक्झामसाठी अभ्यास करतो, सिलॅबस आपण एक वेळेला वाचला की तो आपल्याला थोडा समजतो. तोच सिलॅबस आपण 5 वेळेला वाचला की आपण जास्त समजतो. इथे 5 वेळाला वाचणे म्हणजे नंबर ऑफ इपॉक्स या हायपर पॅरामीटरची व्हॅल्यू 5 ठेवणे असं आहे. आता आपण पाहूया की जर आपण कोणतंही AI मॉडेल किंवा AI टूल किंवा AI प्रोजेक्ट स्क्रॅचपासून बनवायचा असेल तर कोणती प्रोसेस फॉलो करावी लागेल. म्हणजेच AI डेव्हलपमेंट लाईफ सायकल कशी असेल त्यालाच आपण डेटा सायन्स लाईफ सायकल असं म्हणतो. यामध्ये 9 स्टेप्स किंवा 9 स्टेजेस असतात. पहिली स्टेज प्रॉब्लेम डेफिनेशन. जो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे त्याची व्यवस्थित मांडणी करणे, तो प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घेणे. जसं एखाद्या प्रॉपर्टीचा रेट 10 वर्षानंतर किती असेल, हा झाला प्रॉब्लेम. दुसरी स्टेज आहे डेटा कलेक्शन.
तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी योग्य तो डेटा गोळा करणे किंवा मिळवणे. तिसरी स्टेज आहे डेटा क्लिनिंग किंवा डेटा प्री प्रोसेसिंग. जो डेटा आपण कलेक्ट केलेला आहे, आपल्याला मिळालेला आहे, तो क्लीन करणे किंवा हव्या त्या फॉर्मॅटमध्ये तो ट्रान्सफर करणे. चौथी स्टेज आहे एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस EDA. ग्राफ्स आणि चार्ट्स वापरून डेटा व्हिज्युअलाइज करणे, डेटा समजून घेणे. त्याच्या पुढची म्हणजे 5वी स्टेज आहे फीचर इंजिनिअरिंग. रॉ डेटामधून युजफुल फीचर्स तयार करणे किंवा एक्स्ट्रॅक्ट करणे. जसं माझ्या मॉडेलला एखाद्या व्यक्तीचे वय लागणार आहे, पण डायरेक्ट व्यक्तीचे वय डेटासेटमध्ये अवेलेबल नाही, तर त्याच्या जन्मतारखेवरून त्याचं वय फाइंड आउट करणे किंवा तयार करणे किंवा एक्स्ट्रॅक्ट करणे, या करण्याला म्हणतात फीचर इंजिनिअरिंग. त्याच्या पुढची स्टेज आहे मॉडेल बिल्डिंग, म्हणजे योग्य आर्किटेक्चर वापरून मॉडेल तयार करणे किंवा डेटा वापरून मॉडेलला ट्रेन करणे. त्याच्या पुढची 7वी स्टेज आहे मॉडेल इव्हॅल्युएशन. ट्रेन झालेलं मॉडेल किती चांगलं काम करतं आहे हे चेक करणे, मॉडेलचा परफॉर्मन्स चेक करणे. 8वी स्टेज आहे डिप्लॉयमेंट, मॉडेल डिप्लॉयमेंट. मॉडेल रिअल वर्ल्डमध्ये वापरण्यासाठी डिप्लॉय करणे. आणि शेवटची स्टेज म्हणजे 9वी स्टेज आहे मॉनिटरिंग अँड मेंटेनन्स. मॉडेलचा परफॉर्मन्स कंटिन्युअसली चेक करणे किंवा कधीकधी डेटा आणि एन्व्हायरमेंट जर बदलले तर गरज पडल्यास मॉडेलला रिट्रेन करणे. तर ह्या 9 स्टेप्स किंवा स्टेजेस या AI डेव्हलपमेंट लाईफसायकलमध्ये आहेत. ते आपण परत एकदा रिवाईज करू, 1 बाय 1 रिवाईज करू. फर्स्ट स्टेज आहे प्रॉब्लेम डेफिनेशन, सेकंड डेटा कलेक्शन, थर्ड डेटा प्री प्रोसेसिंग, फोर्थ स्टेज एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस, फिफ्थ स्टेज फीचर इंजिनिअरिंग, सिक्स्थ स्टेज मॉडेल बिल्डिंग, सेवन्थ is model evaluation, 8th is model deployment, and 9th is monitoring and maintenance. तर एखादं AI मॉडेल पूर्ण तयार होण्यासाठी या कंप्लीट प्रोसेसमधून, या 9 स्टेजेसमधून जातं आणि तेव्हा ते ॲक्युरेट रिझल्ट देऊ शकतं. तर या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की जर आपल्याला कोणतंही AI मॉडेल, AI टूल किंवा कोणताही AI प्रोजेक्ट स्क्रॅचपासून बनवायचा असेल तर कोणती प्रोसेस फॉलो करावी लागते, म्हणजेच AI डेव्हलपमेंट लाईफ सायकल कशी असते, त्यामध्ये कोणत्या स्टेप्स किंवा स्टेजेस असतात, यामध्ये ट्रेनेबल पॅरामीटर्स काय असतात, हायपर पॅरामीटर्स काय असतात, हायपर पॅरामीटर ट्युनिंग म्हणजे काय, तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं. पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण न्यूरल नेटवर्कचे काही फेमस आर्किटेक्चर्स शिकणार आहोत, जसं ANN, CNN, RNN आणि अजून बरेच. त्यातलं पहिलं बेसिक आर्किटेक्चर आपण या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचं नाव आहे ANN, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क. मित्रांनो, या स्टोरी टेलिंग सिरीज न्यूरॉन्स टू ChatGPT, न्यूरॉन्सपासून ते ChatGPTपर्यंतचा हा प्रवास माझ्यासोबत कंटिन्यू करायचा असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना AI शिकण्यात इंटरेस्ट आहे. पुन्हा भेटूया याच सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.